अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे तुमच्या जीवनामध्ये खूप काही संकटे आहे, तुमच्या खूप सेवा केली, व्रत केले, पूजा केली, पारायण केले, जप केलं, अनुष्ठान केलं, तुमचे काही प्रश्न सुटतच नाही, तुमचे काही दुःख सुटत नाही, तुमच्या घरामध्ये खूप सारखे भांडणे होतात, कटकटी होतात, पती पत्नीमध्ये वाद होतो, आपलं डिवोर्सपर्यंत गोष्टी जातात, कोर्ट कचेरी मॅटर असतं, प्रॉपर्टीमध्ये आपण अडकलेलो असतो, मनासारखं लग्न प्राप्त होत नाही, मनासारखं स्थळ येत नाही, म्हणजे कोणत्याही काही समस्यासाठी तुम्ही खूप सेवा केली, तुम्ही व्रत केले, तुम्ही वैकल्य केले, गुरुवार शुक्रवारचे व्रत केले, सगळं केले, तरीही पण तुमचे प्रश्न सुटतच नसेल, अशा वेळी तुम्ही खचून जाऊ नका. मी एक अत्यंत महत्त्वाची सेवा सांगणार आहे. तुम्ही ही जर सेवा मनाभावे केली तर तुमचे 100% तुमचे सगळे प्रश्न सुटतील आणि सगळे प्रश्न मार्गी लागतील. बघा, आपण सेवा करताना मनामध्ये भाव पण हवा आहे, विश्वास पण हवा आहे. काही वेळेस असं होतं की आपण खूप सेवा करतो तरी आपले प्रश्न सुटत नाही, मग आपण काय करत असतो, खचून जातो. मग आपल्याला आपल्या नशिबाचं भोग आहे, आपल्याला नशिबाचंच भोग भोगायचं आहे, नशिबालाच दोष देऊन आपण गप्प बसतो. पण असं नसतं. नशिबामध्ये आहे ते तर होणारच आहे, या नशिबाला पुसणारी सुद्धा शक्ती अवेलेबल आहे. हे नशीब लिहिणारे पण असतात आणि नशिबाचं लाईन पुसणारे सुद्धा आपले गुरु असतात. तर आपण खचून जायचं नाही. तुम्ही कितीही सेवा केली असेल, तुम्ही कितीही व्रत केलं असेल, तरी पण तुम्ही ही एक सेवा करून पहा, तुमच्या जीवनामध्ये फरक तर दिसेलच, पण ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. आणि आपण बघा, कोणतीही सेवा करताना आपलं जे काही आपण जन्माला आलो, आईच्या पोटातून जन्म झाल्याच्या नंतर आतापर्यंत आपल्या हातातून कळत न कळत आपल्याकडनं काही चुका होतात, काही असे छोटे छोटे गोष्टी घडतात आणि ते दोष आपल्याला लागून जातं. आणि ते दोष लागल्यावर आपल्याला मग आपली जे वाईट दिवस आले की मग ते दोष आणि आपल्या नशिबाचे दोष हे दोन्ही मिळून आपल्याला जे काही आपल्या दुःख येतात, जे काही संकट येतात, ते फळ आपल्याला भोगावं लागतं. पण जे काही आपल्या कळत हातून आपली जे काही चूक झालेली आहे, जे काही आपल्याला दोष लागलेले आहेत, त्याचं दोषसुद्धा नष्ट करण्याचं आणि ते दोषमुक्त होण्याची दोषमुक्त होण्यासाठी आपण आपल्या गुरुची सेवा करायची आहे. गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. हे आपले गुरु आहेत. ह्यांची सेवा केल्याने आपले जे कुंडलीतले पण दोष नष्ट होतात आणि कळत या न कळत कुणाचे मन दुखले असेल, कुणा आपल्याकडून काही गलती झाली असेल, ते दोषसुद्धा आपल्याला लागलेले दोषसुद्धा आपले नाहीसे होतात. तर इतकी सामर्थ्य आहे ह्या सेवेमध्ये, ह्या स्वामी सेवेमध्ये, एवढं अनुभव, एवढं शक्ती आहे ह्या सेवेमध्ये. फक्त आपल्याला गुरूला समर्पित भावाने, विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे. मेहनत तर पण करायचीच आहे. असं नाही की आपण नुसती सेवाच केली आणि मेहनत नाही केली आणि कोशिश नाही केली. आपल्याला मेहनत पण करायची आहे, कोशिश पण करायची आहे आणि आपले कर्म पण चांगले करायचे आहेत. जरी आपल्याकडनं काही गलती झाली तरीही गुरु आपल्याला तारून घेतात. पण जर आपल्याकडनं गलती झाली, देवसुद्धा तारत नाही. बरं, देव जर कोपला वरती तर आपले गुरु आपल्याला तारून नेतात. आणि जर गुरु कोपले, देव आपल्याला तारत नाही. असं हे गुरुचरित्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. तुम्ही गुरुचरित्र वाचला असाल तर त्याच्यामध्ये हे उल्लेख आहे. जर आपल्यावर देव कोपले तर गुरु आपल्याला तारून नेतात, तर पण गुरु कोपले तर देव आपल्याला तारत नाही. हे हकीकत आहे. तर आपल्याला आपल्या गुरुच्या शरण जायचं आहे.
आपल्या जवळपास कुठं जरी स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्त मंदिर असेल, धाम असेल, तर तिथं आपल्याला जायचं आहे आणि तिथं जाऊन आपलं एक नारळ आणि खडीसाखर आणि तुमची समस्या पूर्ण, तुमचे जे काही संकट आहे, दुःख आहे, ते सगळं स्वामींना सांगायचं आहे. नारळ खडीसाखर अर्पण करून 11 रुपये दक्षिणा ठेवून आपल्याला यायचं आहे आणि मग आपल्याला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. सेवा काय आहे? जर समजा तुमचे खूप काही प्रश्न अवघड आहेत, तुमचे कोणतेही कितीही अवघड प्रश्न असतील, कितीही अवघड समस्या असतील, ह्या समस्या सुटणार म्हणजे सुटणार. आपल्याला 108 स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करायचे आहेत. 108 श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करायचे आहेत आणि हे पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. आपण कशासाठी हे पारायण करतोय? आपल्याला स्वामींना सांगायचं आहे. मठामध्ये जाऊन नारळ आणि अगरबत्ती, अगरबत्ती आणि दक्षिणा ठेवून आपण आलेलो आहोत. मग आपण पाया पडून यायचं आहे, त्यांना सांगून यायचं आहे की मी 108 पारायण करणार आहे किंवा 51 करणार आहे किंवा 21 करणार आहे. यथाशक्ती तुम्हाला तिथं जाऊन देवासमोर जाऊन सांगून यायचं आहे. मग घरी आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असायलाच हवा. ही सेवा करताना तुम्हाला स्वामींचा फोटो आपल्या घरामध्ये असायलाच हवा. नसेल तर आवर्जून घेऊन या. मूर्ती किंवा फोटो असेल तरी चालेल. मग आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्याला गुरुवापासून ही सेवा चालू करायची आहे आणि मग बसायचं आहे स्वामींजवळ आणि संकल्प करायचा आहे आणि हातामध्ये थोडं पाणी आणि 2 अक्षदा घेऊन आपल्याला सांगायचं आहे देवाला की आजपासून मी यथाशक्ती तुम्ही किती पारायण करणार आहात ते सांगायचं आहे आणि हातात पाणी घेऊन ते पाणी थोडेसे संकल्प करून ते पाणी तांबण्यास सोडून द्यायचं आहे. ही सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाची पूजा करून घेऊन आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे. एकदम छोटा ग्रंथ आहे आणि छोटे छोटेच अध्याय आहेत आणि त्याच्यामध्ये 21 अध्याय आहेत. आपल्याला दररोज 108 पारायण करण्यासाठी 21 अध्याय पूर्ण वाचला तर 1 पारायण घडतो. रोजचे 7 अध्याय वाचले तर 3 दिवसात 1 पारायण घडतो. जर आपण 3 अध्याय वाचलं तर 7 दिवसामध्ये 1 पारायण घडतो. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला दररोजचं 1 पारायण 21 अध्याय वाचून 1 पारायण कंप्लीट करायचं आहे का 3 दिवसात करायचं आहे का 7 दिवसातून करायचं आहे, हे तुमच्यावर आता. तर ही सेवा तुम्हाला तुमच्या जीवनाचं सोनं करणारी सेवा आहे. तुम्ही जे मागाल ते स्वामी तुम्हाला देतील. आता मग ह्या पारायण करताना कोणी करावं? कोणीही करू शकतं. मुली करू शकतात, मुलं करू शकतात, स्त्री करू शकते, पुरुष करू शकते आणि वृद्ध लोकसुद्धा ही सेवा करू शकतात. काही बंधन नाही. जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर तुम्हाला तुमची लवकर इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडं नॉनव्हेज जर खात असाल तर नॉनव्हेज वर्ज्य करावे. एवढे पारायण संकल्पयुक्त पारायण करत असाल तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. जसं मला जमत नसेल सोडायला तर तुम्ही ज्या दिवशी खात असाल त्या दिवशी तुम्हाला पारायण करू नये. आणि असं नाही आहे हे जसं गुरुचरित्र पारायण इतके कडक नेम नाही. हे समजा तुम्ही आज 1 पारायण केला, मग उद्या तुम्हाला कुठं बाहेर जायचं आहे किंवा झालं नाही तर चालतं, तुम्ही पुढच्या दिवशी करू शकता. पण नॉनव्हेज खाऊन हे पारायण करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे हे पारायण करते वेळेस जे स्त्री करत असेल तर 4-5 दिवस त्यांना जे काही महिन्यावर येतात ते 5 दिवस स्किप करायचं आहे आणि हे कंटिन्यू आपल्याला चालू ठेवायचं आहे. तुम्ही 21 करा, 51 करा किंवा 108 करा. मला तुमचे खूप जास्त प्रश्न अवघड असेल तर तुम्ही 108 पारायण आवर्जून करून पहा. तुमच्या जीवनाचं सोनं होईल. स्वामी स्वतः तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी येतील. बघा, मन आहे, स्वामीची सेवा आपण केली तर स्वामी स्वतः येऊन कधी मार्ग दाखवून कधी आपले प्रश्न सोडून जातात हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. हे लाखो लोकांना अनुभव आलेली सिद्ध गोष्ट आहे. जर तुमच्या जीवनामध्ये सोनं करून घ्यायचं आहे, तुमचे सुखी जीवन जगायचं आहे तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा. जर तुम्हाला मुलं होत नसेल, संतान प्राप्तीसुद्धा प्रॉब्लेम असेल तरीही ही सेवा तुम्हाला खूप अत्यंत
शुभ ठरणार आहे. तर ही स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाविषयी थोडीशी माहिती मला सांगायची होती. माझी माहिती जर आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून जे 3 ऑप्शन येतात ऑलवर क्लिक करा, म्हणजे जे मी पुढची माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी समर्थांची सेवा आपल्याकडनं घडो आणि स्वामींची भक्ती आपल्याकडनं घडो. आपले सगळे दोष नाहीसे होतात, सगळे संकट दुःख दूर होतात आणि स्वामी स्वतः आपल्याला आपल्या दुःखामध्ये मार्ग दाखवायला आवर्जून येतात. धन्यवाद.